गुड मॉर्निंग, हॅलो एव्हरीवन, वेलकम टू लर्न विथ वैशाली. चला तर आज आपण अशी ट्रिक शोधून काढली की ती रोज डेली यूजमध्ये जर आपण हे छोटे छोटे सेंटेन्स वापरले तर काय होईल, आपण जे अडखळतो, आपल्याला जी भीती वाटते ती वाटणार नाहीये. काही असे काही शब्द असतात ते जर आपण योग्य ठिकाणी बोलायला चालू केलं तर नक्कीच आपल्यातले आपल्याला कॉन्फिडन्स जाणवेल. तर ते काय असे 10 सेंटेन्स आहेत त्याविषयी आज प्रॅक्टिस करू. प्रॅक्टिस असं करू, प्रत्येक सेंटेन्स आपण 5 वेळेस रिपीट 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 ट्राय करू. त्याने काय होईल, आपल्याला बोलून 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 आपले जर आपण जिभेने सारखे ते शब्द वर्ड सारखे यूज केले तर आपल्याला नक्कीच प्रॅक्टिस खूप छान होऊ शकते. चला तर लेट्स बिगिन. या 10 स्मार्ट इंग्लिश सेंटेन्स हे रोज आपण डेली यूज करायचे. सगळ्यात अगोदर आपण कॉल केल्यावर असं म्हणतोस ना काय चाललंय, त्याच्याऐवजी आपण इथून पुढे बोलायचंय व्हॉट्स गोईंग ऑन. व्हॉट्स गोईंग ऑन. व्हॉट्स गोईंग ऑन. तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे ना, आपल्याला हे असं वाटेल काय हे लहान बाळासारखं, पण ही लहान बाळासारखीच प्रॅक्टिस आपल्याला खूप छान फ्लुएंटली इंग्लिश बनवण्यासाठी तयार करू शकते. तर आपण ज्यावेळेस पुढच्याला विचारतो काय चाललंय त्यावेळेस आपण बोलायचंय व्हॉट्स गोईंग ऑन. व्हॉट्स गोईंग ऑन. व्हॉट्स गोईंग ऑन. व्हॉट्स गोईंग ऑन. तर काय चाललंय अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो आणि आपण इथून पुढे बोलायचंय व्हॉट्स गोईंग ऑन. नंतरचा शब्द आहे घाई करू नका. म्हणजेच काय, टेक युअर टाइम. 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 टेक युअर टाइम म्हणजे घाई करू नका. नंतरचा येतो शब्द सेंटेन्स मी येत आहे. तर आपण कधी कधी असं म्हणजे ऐकण्यात येतं आय एम ऑन माय वे असं पण म्हणतो, आणि कधी कधी आपण असं पण बोलू शकतो आय एम कमिंग. तर आय एम कमिंग पण बोलू शकतो, पण हा जरा वेगळा आहे. आय एम ऑन माय वे. 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 आपल्याला ते सवय नसते त्याच्यामुळे थोडंसं असं वाटतं की जमणार आहे का नाही, पण रोज रोज आपण जर डेली प्रॅक्टिसमध्ये जर बोलण्यामध्ये वापरत असू आय एम ऑन माय वे अशाच प्रकारे बोलत असतो आपण रस्त्याने चालतोय आपण म्हणतो येतोय येतेच आहे मी, तर आय एम ऑन माय वे. तर प्रॅक्टिस करून करून आपल्याला सराव होऊ शकतो. नंतरचा झालं का आय एम ऑन माय वे. नंतर खूप छानपैकी होऊ शकतं, हे पण म्हणू शकतात आय एम कमिंग, पण त्याच्याऐवजी आय एम ऑन माय वे हा पण शब्द खूप छान वाटू शकतो. नंतर खूप छान वाटते म्हणजेच काय, दॅट साऊंड ग्रेट. हे जरा एकदम सोपंच वाटते. दॅट साऊंड ग्रेट. दॅट साऊंड ग्रेट. दॅट साऊंड ग्रेट. दॅट साऊंड ग्रेट. दॅट साऊंड ग्रेट म्हणजे खूप छान वाटतंय. नंतर आपण बोलतो ना की मला कृपया पुन्हा सांगाल का, तर काय आहे कुड यू रिपीट. कुड यू रिपीट दॅट. कुड यू रिपीट दॅट प्लीज. 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 कुड यू रिपीट दॅट प्लीज म्हणजे काय, कृपया पुन्हा सांगाल का. कुड यू रिपीट दॅट प्लीज. कुड यू रिपीट दॅट प्लीज म्हणजे कृपया पुन्हा सांगाल का. नंतरचा शब्द आहे निर्णय तुमचा आहे. म्हणजे काय, इट्स अप टू यू. आपण बोलतो तुमचं काय, तुम्ही जे डिसिजन घेणार ते तुमचा निर्णय आहे, तर त्यासाठी आपण बोलू शकतो इट्स अप टू यू. 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 इट्स अप टू यू म्हणजे निर्णय तुमचा आहे. नंतरचा सेंटेन्स आहे काही हरकत नाही. त्याला आपण काय, नो वरीज. नो वरीज काही काळजी नाहीये, काही हरकत नाहीये. नो वरी. वरीचा अर्थ होतो काळजी करणे. नो वरी म्हणजे काहीच हरकत नाहीये, काहीच काळजी नाहीये. नो वरीज. नो वरी. नो वरीज. नो वरीज. नो वरीज. नंतर काय, चला सुरुवात करूया. मी म्हणतच असते ना लेट्स गेट स्टार्टेड. लेट्स गेट स्टार्टेड. चला सुरुवात करूया. मी लेट्स बिगिन म्हणते, पण लेट्स गेट स्टार्टेड म्हणजे चला सुरुवात करूया. आपल्याला कोणतं काम करायचं असेल त्यावेळेस आपण आवर्जून म्हणतो लेट्स गेट स्टार्टेड. लेट्स गेट स्टार्टेड. चला सुरुवात करूया. लेट्स गेट स्टार्टेड. चला सुरुवात करूया. लेट्स गेट स्टार्टेड. स्टार्टेड. लेट्स गेट स्टार्टेड. नंतर आपण आवर्जून म्हणतच असतो ना लवकर भेटूच. लवकर भेटू म्हणजे काय, सी यू सून. आता हे मला असं वाटतं की सी यू सून आपण लगेच लक्षात ठेवू शकतो. थोडं कनेक्ट आहे. सी यू सून म्हणजे लवकरच भेटू. म्हणजे मी माझ्या क्लायंटला बोलत होते सी यू म्हणायचे भेटू, पण आता मी आवर्जून म्हणाले सी यू सून म्हणजे आपण लवकरच भेटू. म्हणजे ते पुढच्या महिन्यात मला भेटायला येणार असेल तर मी असं लॉजिकने लक्षात ठेवून की ज्यावेळेस क्लायंट चाललंय त्यावेळेस सी यू म्हणते तर सी यू सून म्हणणार म्हणजे लवकरच भेटू. सी यू सून म्हणजे लवकरच भेटू. सी यू सून म्हणजे लवकरच भेटू. सी यू सून. सी यू सून. अशा प्रकारे आपण हे जे 10 सेंटेन्स घेतले हे डेली यूजसाठी खूप उपयोगी आणि मला सुद्धा खूप छान वाटतं. ज्यावेळेस मी एक एक शब्द माझ्या बोलण्यात ऍड करते त्यावेळेस क्लायंटला पण खूप भारी वाटतं आणि मला सुद्धा खूप भारी वाटतं. तर तुम्हाला आजच्या ह्या सगळ्या सेंटेन्समध्ये कोणता शब्द खूप छान वाटला, कोणता सेंटेन्स खूप छान वाटला. मला आहे ना 2 सेंटेन्स खूप आवडले. जसं की सी यू सून आवडला आणि लेट्स गेट स्टार्टेड. म्हणजे हे रोज वापरण्यात पण येतात आणि मला सोपे वाटले. पण हे बाकीचे मी एवढे वापरत नव्हते. व्हॉट्स गोईंग ऑन, टेक युअर टाइम, एम ऑन माय वे, दॅट साऊंड्स ग्रेट, कुड यू रिपीट दॅट प्लीज, इट्स अप टू यू, नो वरीज म्हणजे हे गोष्टी जरा मी कमी वापरत होते. पण इथून पुढे नक्कीच डेफिनेटली मी सुद्धा माझ्या डेली यूजमध्ये ते वापरू शकते आणि नक्कीच मी आवर्जून ह्या गोष्टी
प्रॅक्टिस करणार आणि बोलणार आहे. तुम्ही सुद्धा अशीच प्रॅक्टिस करा, म्हणजे काय होईल आपल्याला इंग्लिशबद्दलची जी भीती. चला तर आता तुम्ही आवर्जून माझा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहितला आणि आज आपण काय पाहिलं तर डेली यूजमध्ये जे काही छोटे छोटे सेंटेन्स आहेत ते जर वापरले तर नक्कीच आपलं इम्प्रेशन छान पडू शकतं. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. सी यू सून. बाय.